मुलांनो, तुमच्या सवयी ठरवतात तुमचं भविष्य. तुम्हाला वाटतं का की तुमचं भविष्य अचानकपणे बदलणार आहे? एक दिवस उठाल आणि सगळं अगदी परफेक्ट होईल? खरं सांगू का, असं कधीच होत नाही. तुमचं भविष्य तयार होतं तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून. एकच सुरुवात 2 लोक करतात, 2 मुलं करतात, पण जर त्यांच्या सवयी वेगळ्या असल्या तर त्याचे परिणाम देखील वेगळे होतात. जसं रात्रभर जागरत राहणं किंवा उशिरापर्यंत जागत राहणं. ही जर सवय तुम्हाला असेल आणि तुमच्या दुसऱ्या मित्राला जर का वेळापत्रकाप्रमाणे, ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे, शिस्तीप्रमाणे जगण्याची सवय असेल, तर त्याचं भविष्य आणि तुमचं भविष्य निश्चित बदलणार आहे. लहानपणी APJ अब्दुल कलामांची अशी आठवण सांगितली जाते की ते पेपर टाकायचे, पण सवय होती ती काय? रोज शिकायची सवय होती. मी हे करू शकतो असंही त्यांना वाटायचं. सचिन तेंडुलकर तासनतास सराव करायचा, खूप शिस्तीने स्वतःच्या क्रिकेटवरती लक्ष घालायचा आणि म्हणून तो गॉड ऑफ क्रिकेट असा म्हणून संबोधला जातो. एलॉन मस्क वेगळा विचार, नवं काहीतरी शिकण्याची सवय, इम्पॉसिबल असं काहीच नाही असा त्यांचा माइंडसेट होता. आता प्रश्न असा आहे मुलांनो, की तुमच्या सवयी तुम्हाला पुढे नेतात की मागे खेचतायत याचा विचार करा. मोबाईलवर तासनतास वेळ घालवणं, स्वतःची तुलना इतरांशी करणं, हे सगळं काय करतं तर तुमचं फ्युचर हळूहळू कमकुवत करतं आहे. म्हणून आपण आपल्याला असं सांगायला पाहिजे की मी जो काही बदल करणार आहे तो उद्या परवा असं नाही, तर आजपासून आणि आत्ताच बदल करणार आहे. काय करता येईल? फक्त 1% आपल्यात जर का आपण बदल घडवून आणला, रोज फक्त 1% बदल जरी घडवून आणला ना, की जसं की रोज मी 20 मिनिटं अभ्यास करणार आहे, मी 10 मिनिटं वाचन करणार आहे. आपल्याला आपला माइंडसेट असा तयार करता येतो की हळूहळू ग्रॅज्युअली आपण छोटासा बदल जर स्वतःमध्ये घातला किंवा आपल्यामध्ये घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो मुलांनो, तर निश्चितपणे आपल्या सवयी ज्या आहेत त्या या माइंडसेटमुळे तयार होत असतात. पण जर तुम्ही असं म्हणालात की मी नाही करू शकत, याच्याऐवजी तुम्ही जर मी शिकणार आहे, मी प्रयत्न करणार आहे असं स्वतःच्या मनाला सांगत राहिलात, असा 1%चा प्रयत्न रोज करत राहिलात, तर काय होईल? APJ अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, एलॉन मस्क हे देखील तुमच्या काळी तुमच्यासारखेच होते, पण त्यांनी त्यांचा माइंडसेट असा तयार केला, अशी मानसिकता तयार केली. त्यामुळे आपण काय विचार करतो त्यावर आपल्या सवयी ठरतात आणि सवयी चांगल्या लागल्या की पुढे हळूहळू तुमचं फ्युचर देखील त्या बदलू शकतात. त्यामुळे माझं फ्युचर एका रात्रीत तयार होत नाही किंवा नुसत्या मोठ्या माणसांच्या मोटिवेशनल गोष्टी ऐकून ते तयार होत नाही, तर ते आजपासून आत्तापासून तयार होते. कारण तुमच्या सवयी ठरवतात की तुम्ही कोण बनणार आहात. आज जर सवय लावलीत, उद्या नक्की यशस्वी होणार आहात. धन्यवाद.